मन मंदिरा गजर भक्तीचा. नासधूस करण्याची राक्षसी वृत्ती कुठपासून आहे माहिती आहे का? बस फोडतील, घर फोडतील, नवे 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 माणसांचा जीव सुद्धा घेतील पैसा करता. ही राक्षसी वृत्ती आहे. एखाद्या मुलीवर प्रेम बसलं आणि ती आपल्याला मानत नाही. अरे कोण लागून गेला जागीरदार तुला मानावं म्हणून? तिच्या तोंडावर ऍसिड ओक झालं का? सौंदर्याचं राक्षस हे आहेत सध्या. हे जे सध्या तुम्ही, आणि एक वाईट गोष्ट झाली आहे, टीव्हीमुळे राक्षसांचं दर्शन जास्ती घडतंय, चांगल्यांचं घडत नाही. माझं बोलणं कळलं का? चांगल्यांचं दर्शन टीव्ही घडतच नाही. बटन दाबलं की कोणाचं तरी पेटवलेलं आहे, कोणातरी जाळलेलं आहे. हेच या समाजातले राक्षस. म्हणून असं म्हणू नका की सुंदर चेहरा बघायला आवडतो. असं म्हणू नका की एखाद्याचा संसार चांगला चाललाय तो आपल्याला बघायला आवडतो. नाही, त्याचा संसार तुटलेला बघायला आवडतो. काय वृत्ती आहे? हीच राक्षसी वृत्ती. राक्षसी वृत्ती म्हणजे काय नाही का? कृष्ण कथा ऐकायची एवढ्या करता, प्रभूचं स्मरण एवढ्या करता करायचं, रामाचं स्मरण एवढ्या करता करायचं, पंढरीची वारी एवढ्या करता करायची. ज्यांना काय वाटायचं ते वाटू दे, ज्यांना काय करायचं ते करू दे, ज्यांना आपल्याबद्दल काय चिंतन करायचं ते चिंतन करू दे. आपण त्याचं चांगलंच चिंतन करावं. चांगलं चिंतन करणं म्हणजे चांगल्याचं जतन करणं, म्हणजे ईश्वराचं जे सत्यम शिवम सुंदरम रूप आहे त्या सौंदर्यशाली रूपाचं जतन करणं. आणि म्हणून कृष्ण हा विठो सुंदरा सुंदर रूप लावण्या लावण्य, रूपे श्याम सुंदर निलोत्पल गाभा, सखये स्वप्नी शोभा देखियला, नेत्र विशाळ भाळ दंत हिरया ज्योती, बाह्ये मदनमूर्ती देखियला. नामदेव महाराज किती गोड लिहितात. रूपे श्याम सुंदर निलोत्पल गाभा, निलोत्पल गाभा, सखये स्वप्नी शोभा देखियला, नेत्र विशाळ भाळ दंत हिरया ज्योती, बाह्ये मदन मूर्ती देखियला. गवळणी भाग्यशाली होत्या. पूर्वजन्माचं सुकृत सगळं एकत्र आलं होतं, तिथे एकवटून आलं होतं. तुपाच्या एका चमच्यामध्ये केवढं तरी एक पेलाभर दूध एकवटलेलं असतं नाही का? बायका रोज कितीतरी दूध घेतात, त्याच्यावरची साय काढून ठेवतात आणि मग महिनाभराने एक बाटली अशी तयार होते मोठी. म्हणजे कितीतरी दूध घ्यावं आणि त्याच्यातून एक चमचा निघावं. तसं अनेक जन्माची पुण्याई लागते आपलं अंतःकरण सौंदर्यशाली होण्याकरता आणि त्या प्रभूचा निलोत्पल गाभ्याचं दर्शन होण्याकरता. सर्व पुण्याई, सर्व दूध इतक्या दिवसाचं जसं एका तुपाच्या चमच्यात आलं, तसं आपली सर्व पुण्याई सुद्धा एकत्र यावी लागते उत्कृष्ट परमार्थ घडण्याकरता. गवळणी ते सर्व भाग्य एकवटून घेऊन आल्या होत्या. त्यांच्या पुण्याची कोण तुलना करणार? जी तो मुरारी खेळविला, त्यांच्या पूर्व पुण्या कोण लेखा करी.
जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणाले, त्यांच्या पूर्व पुण्या कोण लेखा करी, जिही तो मुरारी खेळविला, खेळविला जी अंतर्बाह्यातकारी. आणि असा तो सगुण साकार परमात्मा आता दिसणार नाही म्हटल्यानंतर मनामध्ये कुठेतरी ओढ निर्माण झाली. समोर दिसत होता तरी दिसणार नाही, हा जो भविष्यातला विरह होता. काल सांगितलं आपल्याला, भूतकाळातला विरह, वर्तमानातला विरह आणि भविष्यातला विरह. कसावी झाल्या. कळे ना काय करावं आता. यशोदा मैयाचा जीव वर खाली होऊ लागला. काळं बेंद्र नकट पोर असलं आपलं, त्याच्याबद्दल आपल्याला किती आपुलकी वाटते. त्याला ताप आला तर आपला जीव कासावीस होतो. आणि दृष्टी आड झालं तर किती दुःख असेल. आणि आता तो भविष्य विरह डोळ्यासमोर दिसू लागला. मैया कासावी झाली. अक्रूरजी आमंत्रण घेऊन आले होते. मथुरेमध्ये महोत्सव होता. मोठे कुस्तीचे आखाडे होते, मोठे फड भरले होते. आणि त्याच्याकरता नंदजीला आमंत्रण होतं. नंद त्या भागातला पाटील होता. नंदाला बरं वाटलं की आपल्याला बोलवलंय म्हणून, पण गवळणीला बरं वाटलं नाही, मैयालाही बरं वाटलं नाही. दोन भाग असतात, एक आई आणि एक बाप. आईला नेहमी असं वाटतं की आपला मुलगा डोळ्यासमोर राहावं. बापाला वाटतं डोळ्यासमोर राहून काय करायचं आहे, कधीतरी धंदा व्यापार करावा, लांब गेला तरी हरकत नाही. याच्यातली कोणची प्रवृत्ती बरोबर आणि कोणची चुकीची असा अर्थ करायचा नसतो. हे दोन प्रवृत्ती मिळून जीवन आहे. याच्यातली बाप बरोबर काही बरोबर हे म्हणायचंच नाही. बाप आणि आई मिळून जन्म ना, काही एकट्या बापातून जन्म आणि एकट्या आईतून जन्म. बाप आणि आई मिळून त्या बाळाचा जन्म आहे. तेव्हा ह्या दोन प्रवृत्ती असणारच आणि त्या असायलाच पाहिजेत. आईला वाटतं आपल्या मूल सतत पदराखालीच राहावं, अगदी 50शीत आला तरी बरं का, काही चुकलं नाही. बापाला असं वाटतं हिने लाडवण ठेवलाय, हेही चुकलं नाही. हेही चुकलं नाही आणि हेही चुकलं नाही. बाप तत्वाचा जर विचार केला तर हेच बरोबर आहे, आई तत्वाचा विचार केला तर हेच बरोबर आहे, नाही का. बापाला वाटतं माझा मुलगा मोठा व्हावा, माझ्यापेक्षा मोठा व्हावा, कर्तृत्ववान व्हावा, स्वतःच्या पायावर उभा राहावा. ठीक आहे, आम्ही जरी पैसे ठेवले तरी त्यांनी कमवलं तर पुढचं राहील ना. आईला वाटतं जाऊ दे, आहे तसा खाईल, सुखी राहावा, आनंदात राहावा. काय सगळ्यांनी शिकून दिवे लावले, हे आर्ग्युमेंट चुकीचं का बरोबर मला करायचं नाही. हे आई अशीच असते, कळलं. चुकीचं का बरोबर करू नका. आला का लक्षात. भलते असेल ते निकस इथे लावू नका, बरं का. आईचं प्रेम हे मातृप्रेम हे असंच असतं आणि असंच असायला पाहिजे. ते जर प्रेमाने जागा सोडली तर ती मास्तरीण झाली, आई नाही. शाळेतली मास्तरीण शाळा उतरली की शाळेच्या बाहेर पडते, घरी आल्यानंतर ती आई असते, ती निराळी. शाळेत ज्या चुका काढते ती चुका ती घरी सुधारत बसते आपल्या मुलाच्या. शाळेतल्या मुलांना सांगते अजिबात कॉपी करायचं नाही. मुलगा म्हणतो आहे उद्या पेपर आहे माझा. असं वय, बरं बरं मला माहिती आहेत प्रश्न, मी तुला काढून देते, तेवढे पाठ करून जा.
कोणी मास्तरनी असतील तरी नाही म्हणू नका. तुम्ही म्हणाल आमचं चुकलं का? मी चुकलं का बरोबर म्हटलं का? मी तुम्हाला चुकलंच नाही म्हणतोय. तिथे मास्तरीण म्हणून आहे ती बरोबर आहे, इथे आई म्हणून आहे ती बरोबर आहे. आई म्हणून तिला असं वाटतं नापास विपास झाला मग हे मारतील, सगळं आजूबाजूची पास व्हायचे ना आपलंच तेवढं नापास व्हायचं. जाऊ द्या. आणि काय एखादा बघून केले तर काय बिघडलं? माझं बोलणं कळलं का? बापाला हेच तुमचं चुकतंय. बोला ना, बिघडेवाला कारण तू आहेस, तुझ्यामुळे पोरं बिघडतात. आलं का लक्षात? किती बाप. जाऊ द्या हो, सगळेच काही कलेक्टर व्हायचेत का? कळलं का? तसं आमंत्रण आल्यानंतर नंद बाबाला खूप आनंद वाटला की आता आपला मुलगा, त्यालाही बोलवलंय म्हणजे आपला मुलगा दिसेल. आपला मुलगा तर किती गोजीरवाण आहे, किती देखणा आहे, किती सुंदर आहे. 11 वर्षाचंच पोर आहे. 11 वर्षाचे होते भगवान. हो. आणि यशोदाला वाटलं घरातून बाहेर पडू नये. म्हणे तुला कसं काय कळत नाही ग? आता काय लहान आहे का तो? 11 वर्षाचा झाला. किती वर्षाचा झाला? 11 वर्षाचा झाला. अगं दुसऱ्यांची पोरं गाया राखायला जातात, अमकं करतात, तमकं करतात. बरोबर नाही. जायलाच पाहिजे, जगापुढे यायलाच पाहिजे. पण हे यशोदेला कधी बरोबर वाटलं नाही. काय नंदजीच चुकतंय असं वाटलं. बरोबर आहे, हीच आई. आई तत्व जे आहे ना ते पालनीय तत्व आहे. प्रेमाचा निर्झर म्हणजे आई. प्रेमाचा निर्झर म्हणजे आई. बाप कुठे कमी आहे? मी मागे सांगितलं आपल्याला, पुन्हा सांगत नाही. ज्याच्या डोळ्याच्या धारा दिसतात, जिच्या डोळ्याच्या धारा दिसतात ती आई, आणि ज्याच्या डोळ्याच्या धारा दिसत नाहीत तो बाप. उघड्या डोळ्याने रडते ती आई आणि आतल्या आत आपला जीव खाऊन घेतो तो बाप. पुन्हा रिपीट करतो म्हणजे तुम्हाला उजळणी होईल. एका दिवसाच्या जेवणाची काळजी करते ती आई आणि आयुष्याच्या जेवणाची काळजी करतो तो बाप. काय म्हटलं मी? विचारा इथल्या बायकांना सगळ्यांना. त्यांना एकच काळजी असते की सकाळी केलं तर संध्याकाळी काय करावं, संध्याकाळी केलं तर नाश्ता काय करावा. याच्यापेक्षा मर्यादा पुढे जात नाही. जाते का? सकाळी नाश्त्याला गेलं की बाबा जेवायला काय करू तुला? मग नवरा म्हणला आमकं करा. राहू द्या ना तुमचं, तो म्हणतोय तर करू द्या. झालं पिटलं. काय अवघड असतं सगळं. सकाळी तो नीट जेवला नाही, मग संध्याकाळची काळजी, पुन्हा दुसऱ्या नाश्त्याची काळजी. म्हणून एका दिवसाच्या जेवणाची काळजी करते ती आई. आणि हा म्हणतो माझा बाबा असं असावं, एवढं करून ठेवीन की काही नाही, घरात बसला तरी व्याजावर जेवावा. इति बाप. तुम्हाला काय वाटलं मी आईची स्तुती करतो म्हणजे बापाला खाली पाडेन? अरे असं कसं वाटलं? कोण बसला इथे? काय येडाबिडा आहे काय एवढं? मी काय ते उगीच त्या तसल्या कविता म्हणणार नाही, आई थोर तुझे उपकार. काय मी उलट प्रश्न विचारेन, आई थोर तुझे उपकार हे 1000% बरोबर आहे, पण बापाचे तितकेच उपकार आहेत हेही 1000% बरोबर आहे. तुम्हाला काय वाटलं? आईची स्तुती करेन म्हणजे मी माझी बाजू कमी पाडीन? अहो बापाला कमी काढलं म्हणजे मी मला कमी करण्यासारखं आहे. मला माहिती आहे ना बाप काय तो.
मग त्या सजोऱ्या बिजोऱ्या अशी ती बुत्ती घेऊन मग भाऊ बिऊ अगदी पोचवायला, दादा पोचवायला, बैल ती झूल बिल, आणि अशा लांब मुली देत नव्हत्या, पंचक्रोशीमध्ये असायच्या. म्हणजे कुठे द्यायची मुलगी? 5 गावाची पंचक्रोशी, 5-6 मैल इकडे 5-6 मैल इकडे, ते सुद्धा जड, कारण वाट नव्हती, रस्ते नव्हते बरं का. तिकडे काय घडलं तर इकडे कळत नव्हतं. खरंच आहे ना, आजचा प्रश्नच निराळा आहे. आपल्या शेजारच्या ब्लॉकमध्ये काय घडलं तर कळत नाही. हां, म्हणजे इतकं जग पुढे गेलेलं आहे. पुढे गेल्या कारणाने शेजारी सुद्धा कळत नाही. आणि त्या काळामध्ये मोठ्या त्या मग अशा बुत्त्या बित्त्या करायच्या. मग काय अजून सांगू का? तिखट पदार्थ, भाकरवडी, ही चितळ्यांची मिळते, ही निराळी, ही तिची सुधारलेली आवृत्ती आहे. म्हणजे त्याच्यामध्ये शेव बरं का, त्याच्यामध्ये ते चिंचेचं पाणी. पूर्वीच्या काळी ते असं खोबरं बिबरं लसूण बिसून गरम मसाला हे असं वाटून ते अशी पदर करून मस्तपैकी, ती गोल नाही अशी शंकरपाळीचा आकार, ती भाकरवडी. म्हणजे ती खूप दिवस टिकणारी अशी ती भाकरवडी किंवा असा तो प्रकार खूप असायचा. धपाटे, थालीपीठ म्हणजे जरा पातळ असतं आणि जे जाड असतं त्याला म्हणतात धपाटा. आता कळलं का नीट? भाकरी पातळ झाली नाही तर जो पाटीत घातला जातो त्याचं नाव धपाटा. असं हे सगळं ती बुत्ती बित्ती काय. जरा आपण जाऊ की मागच्या युगात. आता काय जरा मागच्या काळात गेलं म्हणजे तुम्हाला तरी आठवणी होतील की आपला महाराष्ट्र काय होता, काय घडत होतो, काय नाही. कृष्णचरित्रात हेही आहे का? मोठा आनंद असतो त्याच्यामध्ये सुद्धा. ते खेड्यापाड्यातलं प्रेम सुद्धा संपलं. काय ती आई असं कवटाळून माझ्या बाबाचं काय ते बोटं बिटं मोडणं. आता मोडून बघा. व्हॉट इज दिस नॉनसेन्स? बघा तुम्ही, सध्याच्या कार्टननं असं केलं. मम्मी व्हॉट इज दिस? ऑल माय फ्रेंड्स हॅड कम टू लिव्ह मी अँड दे आर लाफिंग. व्हॉट इज दिस युअर मदर डुईंग? व्हॉट इज दिस नाही, व्हॉट इज दही. जाताना तुझ्या हातावर ठेवायचं, परत लवकर ये. कठीण आहे काम सगळं. या नंदाच्या अंगणी मिळाल्या गवळणी. सगळे निरोप देण्याकरता मोठी गंमत घडते. महाराज म्हणाले, बोले नंदाची पट्टराणी सद्गदित होनी, मथुरेसी चक्रपाणी जातो गे साजणी. विवळ झाले मन वचन ऐकोनी, या नंदाच्या अंगणी मिळाल्या गवळणी. सगळं ते ऐकून सद्गदित झाल्या. कुणी अंग टाकतंय, कुणी काय करतंय, कुणी त्या रथाला आडव्या उभा राहत आहेत, कुणी त्या घोड्याच्या पायात येत आहेत. तर काय करावं कळे ना. तितक्यात राधा राणी तिथे होती. ती मूर्छित झाली. नित्य निकुंजेश्वरी ब्रजभानुनंदिनी रासेश्वरी राधा राणी भगवती देवी असं तिचं नाव आहे राधेचं. नित्य निकुंजेश्वरी ब्रजभानुनंदिनी रासेश्वरी राधा राणी भगवती देवी. ती भगवती माता आहे, भगवती देवी आहे. रासेतली ईश्वरी ती आहे म्हणून तिचं नाव रासेश्वरी. अशी मोठा खाली पडली, मूर्छा आली तिला. कृष्ण भगवान जवळ गेले, तिच्या कानात सांगितलं, राधे अगं एवढे दिवस तुमच्या जवळ काढले, तुम्हाला प्रेम देण्याकरता माझा अवतार जसा आहे तसा दुष्टांचा संहार करण्याकरता सुद्धा माझा अवतार आहे, हे तू विसरू नकोस. हो, 2 गोष्टी भगवंतानी केल्या त्या दिवशी. राधेला जसं इथे जाऊन कानात सांगितलं
तसं त्या दिवशी यशोदेला सुद्धा अशी जी रडत बसली होती अंगणामध्ये, आणि तिला घेऊन घरात आले, तिच्या पोटीशी झोपले, आणि काय केलं माहिती आहे का, भगवंतानी तिच्या छातीवर डोकं ठेवलं, आणि ती रडत जी होती तिला हीच प्रतीती दिली की तुझ्या आतही मी आहे आणि बाहेरही मी आहे. आत हरी बाहेर हरी. काय प्रतीती आली मैयाला? आत हरी बाहेर हरी. हरीने घरी कोंडिले, हरीने घरी कोंडिले, आत हरी बाहेर हरी. जवळ घेतल्याबरोबर हृदयामध्ये जाऊन बसला. अरे कृष्णा, तू मला सोडून जाणार? अगं मैया नाही ग, कसा तुला सोडून जातो? इतका का कृतघ्न आहे का मी? अगं सगळ्या अवताराचा सार म्हणजे कृष्ण अवतार, आणि मी तुझ्या घरामध्ये आलो, बाळलीला केली. अगं मी कसं विसरणार तुला? आता थांब, आता थांब, आता थांब. तुझ्या हृदयात जाऊन बसतो, तुला कधी वाटणार नाही की कृष्ण मला सोडून गेला. हाच साक्षात्कार आणि हाच शेवटचा प्रसाद असतो. ज्या देवाच्या मागे आपण लागतो, ज्याच्याकरता तपश्चर्या करतो, ज्याच्याकरता साधना करतो, ती साधना फलद्रूप झाल्यानंतर एक दिवस हीच प्रतीती अंतःकरणामध्ये राहते की आता तो लांब नाही, तो माझ्या हृदयात आहे. संपला. हृदयात आहे. डोळे उघडल्यानंतर समोर आहे, डोळे मिटल्यानंतर आत आहे. हो, डोळे मिटल्यानंतर आत आहे. जी प्रतीती यशोदा मैयेला दिली, तीच प्रतीती राधेला दिली, आणि रथामध्ये जाऊन बसले. अक्रूरा चांडाळा तुझं कोणी घडविले. अरे अक्रूरा, अरे चांडाळा, कुणी घडवलं तुला? हा, आलायस न्यायला? हा, काय वाटतं का तुझ्या जीवाला? त्या अक्रूराला कळे ना की ह्या आपल्याला का शिवे देत आहेत. तुम्ही रस्त्याची भांडणं बघितलीत का? त्या पोराला काही झालं की नाही, ते त्यालाही शिवे देते, जे मध्ये पडतात त्यालाही शिवे देतो. ती आई ते म्हणतात, आम्ही काय केलं, आम्ही काय केलं, बघायला काय उभं राहिलं, काय नाटक बिटक झालंय का? त्या प्रेमाच्या नादात ती बाई त्यांनाही शिवे देत असते. काय तसं आता इथे त्या अक्रूराचा काही संबंध आहे का? कंसानी पाठवलं, हा आला, पण चांडाळा तू आहेस, तुला कुणी घडवलं? अक्रूरा चांडाळा तुझं कोणी घडविले. का घात करू आलासी वदिशी सकळा, या नंदाच्या अंगणी. कुणी पाठवलं, कुणी घडवलं? अरे कुणी धाडलं तुला? कुणी पाठवलं, कुणी घडवलं? काय म्हणावं तुला? अरे अक्रूरा, तुझी नामायशी न करणी. नाव तुझं अक्रूर आहे, पण तुझ्या इतका दुसरा क्रूर माणूस जगात दुसरा नाही. काय कुटी केली गवळणीने? नाव काय तुझं? अक्रूर, पण तू अक्रूर नाही आहेस, क्रूर आहेस, दुष्ट आहेस. आमचा जीव आमच्यापासून घेऊन निघालायस. तुला काही वाटत नाही का? अरे तुला कसं कळत नाही की कृष्ण सख्याशिवाय आम्ही जिवंत राहू शकत नाही? अक्रूर म्हणाला, मी काय करू? माझ्या हातात काय? माझ्या हातात काय आहे? बरं का, तो कृष्णाकडे बघतोय. कृष्ण म्हणतोय चालायचं, हे असंच असतं. अक्रूरा, याच्यातलं तुला काय सांगू आता? याच्यातच 11 वर्षे मी काढली. या प्रेमाकरता, या लोभाकरता, या आवडीकरता. कबीरा कबीरा क्या कहे कबीरा, एक एक गोपी के प्राण में बह गए कोटि कबीर. अरे कबीरा, काय म्हणतोस? कबीर कबीर कहत कबीरा सुनवाई साधो. अरे काय विशेष आहे? एक एक गोपीचं प्रेम बघशील तर तुला कळेल की काय प्रेम आहे, काय भक्ती आहे. अशी भक्ती, असं प्रेम. आणि त्या अक्रूराला नावात ठेवलं. कुणी तुझं नाव ठेवलं?
जसं आपल्यात म्हणतात ना, नाव सोनूबाई आणि हातात कतलाचा वाळ. नाव सोनूबाई, नाव सोनू, कशाचं नाव सोनू? काय पुष्कळ नाव आहेत, मी काही त्याची चिरफाड करत नाही. तर करायचं म्हटलं तर पुष्कळ आहे. नाव सुरेखा कधी सरळ चालली नाही बाई. बोलताना वाकडी, काम करताना वाकडी, सरळ अशी अशी अशी. नाव सुरेखा. इथे कोणी नाही ना? नाहीतरी येऊन मला लगेच म्हणेल माझं नाव कसं घेतलं. अगं बाई, मला काही माहिती नाही. रागू नकोस, आपलं माझ्याशी तरी निदान सुरेखा हो. कसं आपलं इथून बाहेर पडलं गेटच्या की तुझं तू बघून घे. काय नावं माणसं फार चांगली ठेवतात, पण तसं असतं तसं नव्हे. मला गंमत आठवली, जरा टाईम तर झालेलाच आहे. माझा नागपूरच्या जेलमध्ये कार्यक्रम झाले. नावावरून सांगतो, अक्रूर नाव आलं म्हणून सांगतो. तिथला तो जेलर होता, तो माझा माळकरी होता. मला म्हणाला, बाबा महाराज या ना एक कार्यक्रम करा. मग तिथं पुण्याला यायला होता इथे. मला म्हणाले, बाबा महाराज आमच्या कैद्यांना तुम्ही प्रवचन करा. म्हटलं करूया. पण म्हणाले जे कैदी 1000 आहेत, ते 1000 कैद्यामध्ये कोण 2 खून केलेले आहेत, कोणी 3 आहेत, कोणी 7 आहेत. हो, आणि तुम्ही प्रवचन त्यांच्यात जाऊन करायचं आहे. आपल्याला काय घाबरायचं कारण आहे? खून माणूस असा करत नसतो, ती एक वेळ असते. ती वेळ गेली की पुन्हा तो शांतच असतो. ही सायकॉलॉजी आहे, ह्युमन नेचर आहे बरं का. ही ह्युमन नेचर आहे. मग गेलो बसलो, आणि काय सांगू तुम्हाला, मी एक 7 खून केलेला असा टनाटना उड्या मारत आला. असं जवळजवळ 1000 पोलीस बाजूने होते आणि ते 1000 मध्ये, आणि आम्ही बसलेले. आमच्या पुढे फक्त ज्ञानेश्वरी होती आमची. आमच्या घरातली माणसंही सगळी बसली. उड्या मारून आला, आणि काय तुम्हाला सांगू, सगळेच घाबरले की. कारण का, त्याची प्रक्रिया निराळी होती. आला ना, माझे पाय धरून हंबरडा फोडून रडू लागला. आणि बाबा महाराज, मी तुम्हाला टीव्हीवर बघितलंय बाबा महाराज. आणि त्यांनी काव्य करून दिलं. माझ्याकडे ती पत्र आहेत त्यांची. त्यानंतर 15-20 पत्र आली मला, आणि रडला. बरं झालं म्हणे, कसं का होईना इथे तुमचं दर्शन झालं आम्हाला तुरुंगात. आणि मग झालं आमचं प्रवचन सुरू. मला कळेल आता ना, काय सांगू मी, काय सांगू या ना. आणि बघा, एक देवाची कृपा आहे माझ्यावर, जिथे तिथे तसं तसं सुचतं. मी म्हटलं इथे सगळे सज्जन आहेत. कारण इथे जन्माला आलेला कुणी खुणी म्हणून जन्माला आला नाही. जन्माला आला तो सज्जन. पण म्हटलं तुम्हाला परिस्थितीने खुणी केलं. बरोबर आहे ना? अगदी बरोबर, अगदी बरोबर म्हणे महाराज. आणि काही काही वेळेला भावनेच्या आहारी तुम्ही इतके वाहत गेला की त्यावेळेला चुकून तुमच्या हातून तसं घडलं. अगदी बरोबर म्हणे. मग म्हटलं इथे ज्ञानेश्वर किती आहेत? हात वर करा रे. महाराष्ट्रीयन समाज होता आणि सगळे तेच कैदी होते. 4-5 हात वर झाले की ज्ञानेश्वर. अरे म्हटलं इथे तुकाराम कोणी असेलच. हो हो, ते 4-5 हात झाले. मग म्हटलं नामदेव असायलाच पाहिजे. ते हात वर झाले. अशी संताची नावं घेतली आणि मग म्हटलं अरे बाबा ज्ञानेश्वर, अरे बाबा तुकाराम. ज्या वेळेला पाळण्यातून आईने तुला मांडीवर घेतलं आणि तुझं नाव ज्ञानेश्वर ठेवलं, तेव्हा तिची काय संकल्पना असेल तुझ्याबद्दल? ज्ञानेश्वर नाव ठेवलं तेव्हा तुझ्या आईला काय वाटलं असेल की माझा मुलगा ज्ञानेश्वराच्या मार्गाने वाटचाल करावी.
आणि आज त्या आईला जर माहिती असेल की माझा ज्ञानेश्वर तुरुंगात आहे, तर त्या आईला काय वाटत असेल. काय सांगू तुम्हाला, सगळे धाय धाय रडू लागले तिथे. खरंय म्हणे महाराज, खरंय म्हणे, माझ्या आईने माझं नाव तुकाराम ठेवलं, पण आज माझ्या हातून खून घटला. रडू लागले ते. जाऊ द्या म्हटलं, पश्चातापा इतकं दुसरं प्रायश्चित्त मोठं नाही. अनुताप तीर्थी नहाला नहा मजा आता आला. मला सांगा म्हटलं, ज्ञानेश्वरासारखं वागणं आहे? जाऊ द्या, एवढं मोठं नाही, पण त्याच्या मार्गाने वाटचाल करणं एवढं तरी तुमचं नाव सार्थ करा. म्हणून आई वडिलांनी आपली नावं चांगली ठेवलेली असतात, त्या नावाचं इमान राखावं. आपण ज्ञानोबा तुकोबाचं नाव सांगतो. आपल्याला ज्ञानेश्वर महाराज व्हायचं नाही, आपल्याला तुकाराम महाराज व्हायचं नाही, पण त्यांनी जो मार्ग दाखवला त्या मार्गाने वाटचाल करणं एवढंच आपल्या हातात आहे. पुंडली गवरदेव हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम विठ्ठला 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 विठ्ठला. मन मंदिरा गजर भक्तीचा.